लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी 4 जून रोजी जाहीर होणार आहे। विजयावर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पदाधिकारी आपापला दावा करत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे परभणी विधानसभा प्रमुख आनंदराव भरोसे यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचाच विजय होणार असल्याचा दावा केलाय। विकासाच्या मुद्द्यावर आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे। त्यामुळे महादेव जानकर बाहेरचे पार्सल आहे असं जे म्हणत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। ते स्वतः देखील बाहेरचं पार्सल आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना बाहेरच पाठवणार आहोत। आगामी विधानसभा सुद्धा आम्ही यापेक्षा चांगल्या पद्धतीने लढवू असं आनंद भरोसे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातल्या सगळ्या टप्प्यामधले मतदान पूर्ण झाले असून 4 जूनला येत्या 2 दिवसातच राज्याच्या लोकसभेचा निकाल लागणार आहे। आपल्यासोबत परभणीचे भाजपचे नेते आनंद भरोसे हे आहे सोबत। नेमकं काय परिस्थिती राहील साहेब महायुतीचे उमेदवाराची परभणी? या ठिकाणी महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर हे निवडून आलेले आहेत। आता फक्त ही घोषणा बाकी राहिलेली आहे, कारण आज आम्ही जे मतदान मागितले ते हे विकासाच्या नावावरच मतदान मागितलेलं आहे। त्या अनुषंगाने विकास हा परभणीकरांना आवश्यक असल्यामुळं भरभरून असं प्रेम मतपेटीच्या द्वारे या ठिकाणी मतदारांनी दिलेलं आहे। निश्चित प्रमाणामध्ये येणाऱ्या उद्याच्या मतमोजणीमध्ये महादेवजी जानकरच हे निवडून येणार आहे। साहेब काल असे एका लोकप्रतिनिधी बोलताना सांगितले की बाहेरचं पार्सल आहे आणि शेवटी त्यांना बाहेर पाठवायचे, त्यांना लादला गेलेला आहे। नेमकं या आरोपावर काय प्रतिक्रिया? कोणत्या लोकप्रतिनिधीने असं सांगितलं? जरा सरळ सांगितल्यानंतर मला सांगता येईल कोणत्या लोकप्रतिनिधीवर बोलता येईल मला। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलेलं आहे सर। आणि ते पार्सल कुठलं आहे? ते या ठिकाणी हे बाहेरूनच आलेलं पार्सल आहे आणि लोकांनी यावेळेस हेही पार्सल बाहेर पाठवण्याचं ठरवलेलं आहे। म्हणजे विधानसभेमध्ये पण या लोकसभे आणि महाविकास आणि महायुतीमध्ये अशीच निवडणूक बघायला मिळणार हे स्पष्ट चित्र आहे। कधी? विधानसभेत? येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत सुद्धा या विकासाच्या नावावरच निवडणुका होणार आहेत। जशी लोकसभा ही विकासाच्या नावाने निवडणूक लढवण्यात आलेली होती आणि विधानसभा ही विकासाच्या नावावरच निवडणूक लढवण्यात येणार आहे। कारण महाराष्ट्र सरकारमध्ये या ठिकाणचा जो लोकप्रतिनिधी आहे संबंधित, तो बाहेरचा जो कोण आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं, तो बाहेरचं पार्सल या ठिकाणी बाहेरच पाठवायचंय आणि विकासाच्या नावावरच हे मतदान या ठिकाणी मागायचंय आम्हाला। शेवटी एक्झिट पोल आलेला आहे साहेब आणि संजय जाधव यांच्याकडे एक्झिट पोल जात आहे महायुतीकडे। नाही, आपला जो एक्झिट पोल जो काय असेल तो ठीक आहे, पण या ठिकाणी आज परभणीकरांच्या जे मनामध्ये आहे या ठिकाणी विकासाच्या फार मोठी आवश्यकता असल्यामुळं या ठिकाणी जे मोदीजींची या ठिकाणी सभा झाली त्याच दिवशी या जागेचा निर्णय हा लागलेला असून निश्चित प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये महादेवजी जानकर साहेब या ठिकाणी आपले खासदार म्हणून या ठिकाणी काम पाहतील आणि विकास या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये करण्यात येईल। महादेव जानकर साहेबांनी म्हणले होते की माझ्या जवळच्या काही लोकांनी दगाफटका दिलेला आहे सर, काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटत नाही की जानकर साहेबांनी कोणाच्या बाबतीमध्ये बोललेत हे मला माहीत नाही, पण या ठिकाणी सर्व महायुतीतले जे पक्ष आहेत त्या सर्वांनी, म्हणजे नेते मंडळींनी तर केलेलंच आहे, पण बूथवरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि बूथवरच्या कार्यकर्त्यांमुळेच हा विजय हा होत आहे। मागच्या लोकसभेला सर परभणी विधानसभा विशेष म्हणजे महाविकास आघाडीला मायनस होता। आता यावेळेस काय राहणार? यावेळेस तर त्यावेळेस तुम्ही त्या युतीमध्ये, आता मागच्या वेळेसही जे याचे जे खासदार आहेत ते सुद्धा मोदीजींच्या नावावरच निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी परभणी विधानसभा असेल की परभणी लोकसभेमधल्या सर्व 6च्या 6 मतदारसंघातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी लीड ही राहणार आहे महायुतीचे उमेदवार जानकर साहेब यांना। कारण प्रत्येक गावामध्ये गेले तर मोदीजींचे उमेदवार म्हणूनच त्यांची ओळख या ठिकाणी होते, म्हणूनच या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान 6 मतदारसंघात हे होणार आहे। म्हणजे राज्यात भाऊ किती सीट येतील महायुतीची? राज्यात
जो नारा देवेंद्रजी साहेबांनी दिलेला आहे 45+चा, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी, तो नारा या ठिकाणी निश्चित पूर्ण होण्यास हरकत नाही. आपण ठाम आहे आपल्या निर्णयावर की परभणीची जागा महायुतीच जिंकणार? आता उद्या या 4 वाजता तुम्हाला पुन्हा पेढे खाऊ घालतो. हे होते आनंद भरोसे, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते. मी नजीब सिद्दीकी, देशोन्नती डिजिटल साठी.